पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ लिंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा पारायण प्रत 160 क्रमांकाचा अभंग घ्यायचा आहे। केली सीता शुद्धी मूळ रामायणा आधी, ऐसा प्रतापी गहन सकळ भक्तांचे भूषण। जावोनी पाताळा केली देवीची अवकळा, राम लक्ष्मण नेले आणिले चोरून। जोडोनिया कर उभा सन्मुख समोर, तुका म्हणे जपे वायुसुता जाती पापे। 6 चरणाचा अभंग आहे। रामायणाबद्दलचं वर्णन तुकोबाराय करतात। तुकोबारायानं अशा तऱ्हेची मांडणी यात केली की केली सीता शुद्धी। सीतेचा शोध कोणी लावला तर हनुमंतानी म्हणजे मारुतीने लावला। आणि हे सगळं वर्णन जे रामायणात आलेलं आहे तेच तुकोबारायांनी या ठिकाणी दिले। याचा अर्थ रामायण ग्रंथाचा अभ्यास तुकोबारायांनी केलेला आहे। ग्रंथाच्या अभ्यासाशिवाय क्रमवार त्या ठिकाणी आलेले जे जे काही प्रसंग आहेत त्या प्रसंगाची मांडणी आपल्या अभंगाच्या चरणातून घेतलेली। ते संत महात्मे उगीचच नाहीत तर ग्रंथाचा अभ्यास करतात। जे काही चरित्र ग्रंथ आहेत त्या चरित्र ग्रंथाचा अभ्यास झाला म्हणजे रामायण महाभारत, आणि जे कथाग्रंथ आहेत त्या कथाग्रंथाचा अभ्यास झाला म्हणून तर कथा सांगता आल्या। आणि जे प्रकरण ग्रंथ आहेत वेदांत सांगणारे ग्रंथ आहेत त्याचाही अभ्यास केलेला आहे म्हणून तर मग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रमेय आणि प्रक्रिया तुकोबारायानं मांडलेल्या आहेत। याचा अर्थ तुकोबारायाचा अभ्यास केवढा होता, किती त्यांनी आपल्या ठिकाणी काय आहे की सगळ्या अध्यात्मय वाङ्मयाचा साठा करून ठेवलेला आहे। आता लिहिताना सुद्धा कसं लिहिलं आहे पहा की मारुतीरायानं सीतेचा शोध केला, कारण जेव्हा सीतेचा शोध करायचा आहे म्हणून वेगवेगळ्या वानरांची पथकं वेगवेगळ्या दिशेला पाठवली। त्यामध्ये दक्षिण दिशेला जाणाऱ्या पथकात मारुतीरायाचं त्यात होतं, त्या पथकातले एक मेंबर। आणि मुख्य कोण होता तर अंगद होता। वयानं वरिष्ठ कोण होता जांबुवंत होता। आणि मग बाकीचे सगळे त्याच्याबरोबर होते। मग हे सगळे निघाले, पण काही अंतरावर गेल्यावर परत थांबा म्हणले, मी जरा परत रामापर्यंत जाऊन येतो। म्हणून मारुती एकटेच आले रामाजवळ की आम्ही सीता शोधायला चाललो आहे, पण सीता म्हणजे कोण, कशी आहे, कुणाला म्हणायचं आम्ही सीता। कारण सीता जर सर्वांग सुंदर अशी सौंदर्यवती असेल तर जगात अशा किती पण असतील, अशी काय खूण आहे की ही सीता आहे, म्हणजे त्यासाठी आम्हाला काहीतरी खूण सांगा। तेव्हा रामरायाने सांगितलं की ती जिथं बसली असेल तिथं रामनाम चालू आहे, आणि तीच घेते असं नाही, तिच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा राममय झालेला आहे। गवत दगड झाडं हे सुद्धा राम राम म्हणत असते। जिथं असं आहे तिथं सीता शोध। म्हणजे खुणाखाणा कशा शोधाव्यात, एखादा हेर कसा असतो, हेरानं काही गोष्टी कशा शोधून काढाव्यात, याची काय आहे की बुद्धिमत्ता मारुतीरायाकडे आहे। म्हणून तर काय आहे रामरक्षा स्तोत्रामध्ये मनोजयम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम, त्यांना ही सगळी काय आहे विशेषणं दिलेली आहेत। म्हणजेच हे जे काय आहेत यांच्याबद्दल सांगताना
सीतेचा शोध मारुतीरायाने लावला, कारण दक्षिण बाजूलाच त्यांना पाठवलं आणि त्यात दक्षिणेकडं सीता त्यांना पडली. पण मुख्य काय लिहिले तर दुसऱ्या तुकड्यात लिहिले की मूळ रामायणाआधी हा विषय महत्त्वाचा आहे. कारण रामायणातल्या कथा आहेत आणि मारुतीराय रामायणाच्या आधी कसं काय शोधाला जातील, आधी काय केलं, आधी कसं शोध असेल, असा सगळ्यालाच काय आहे विचार पडतो. पण झालं होतं असं की कोणतेही देव अवताराला येतात तेव्हा त्यांना त्यांच्या अगोदर त्यांचं काही प्रारब्ध नसतं, की प्रारब्धाप्रमाणे त्यांना तुम्ही आम्ही सगळे प्रारब्धानुसार वर्तन करतो. देव अवताराला आल्यावर त्यांना कुठलं आलं प्रारब्ध. मग रामरायाने कसं वागायचं तर वाल्मिकानं राम अवताराला येण्याच्या अगोदर रामायण लिहिलं म्हणून आहे. आणि ह्याचा प्रसंग रामायणात आलेला आहे की जेव्हा सीतेचा शोधानंतर मणी आणल्यानंतर राम त्या मण्याला पाहता पाहता समाधिस्थ झाले आणि सगळेच वानरं लागले ओरडायला की आता कसं काय, आता आपल्याला तर जायचं आहे तिकडं, हे तर समाधीच झाले, आता आता कधी उठायचे. म्हणून मग मारुतीकडे गेले, अरे राम समाधीत आहेत आणि मग आता पुढचं रामायण कसं घडायचं. ते म्हणले असं लिहिलं आहे का वाल्मिकाच्या रामायणात. म्हणजे असं नाही लिहिलं. मग कशाला तुम्ही चिंता करता, जसं लिहिलं आहे तसं रामाला वागायचं आहे. त्यात लिहिलं नाही ते राम कसं वागून दाखवते. म्हणजे मूळ रामायण अगोदर आणि त्यानंतर रामाने तसं तसं वागून दाखवलं. वाल्मिकानं जे लिहिलं तीच कथा आणि त्या कथेला अनुसरून रामायण पुढं त्या त्या पद्धतीनं घडत गेलं, म्हणून त्याला मूळ रामायणाआधी. मग ही सीताशुद्धी लावली ती कशाच्या आधारावर तर मूळ रामायणाच्या. आता कथा जी आहे ते कथा वाल्मिकानं जशी लिहिली तशीच पुढं काय प्रसिद्ध झाली. नाथरायानं वाल्मिक रामायणाच्याच आधारावर भावार्थ रामायण लिहिलं. पण एकच रामायण आहे असं नाही, अशी कितीतरी रामायण आहेत. प्रत्येक एखाद्या काय आहे संत महात्म्यानं साधूनं ह्या शंकरासारख्या परमेश्वरानं सुद्धा रामायणं लिहिलेली आहेत. म्हणून त्या त्या रामायणात त्या त्या कथा आहेत आणि त्या त्या कथेचा आधार घेत भावार्थ रामायण आहे. भावार्थ रामायण हे आपल्या मराठीतलं, त्यामुळं आपल्याला जवळचं वाटतं ते भावार्थ रामायण. आणि भावार्थ रामायणाप्रमाणेच म्हणजे हे कसं आहे तर वाल्मिक रामायणाप्रमाणे आता त्याच कथा पुढं आणल्या. ऐसा प्रतापी गहन. आता वर्णन चाललं आहे कोणाचं तर मारुतीचं. मारुती कसा आहे तर पराक्रमी, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की तो कसा आहे तर महान आहे, थोर आहे. त्याच्यासारखा अगदी काय आहे की कूटविद्या जाणणारा कोणी नाही, तर्कशुद्धता त्याच्याजवळ आहे, म्हणून तो गहन आहे. की जसं काही वेळेला त्यांच्या ठिकाणी असं झालं की ही असेल का सीता, मग ही सीता असेल असा विचार करूच तोपर्यंत त्या ठिकाणी काहीतरी प्रसंग घडायचा आणि मग ही कशी असेल सीता असं त्यांना यायचं. आणि युक्तिभार एकदा काय झालं की लंकेला निघाले, लंकेला जात असताना मध्येच शापित अशी एक आणि ती सुसर होऊन समुद्रात होती आणि तिला काय मारुतीला पुढं जाऊ द्यायचं नव्हतं, म्हणून मारुती जेवढा उंच जाईल तेवढं तिने तोंड उघडं करायचं. आता किती उंच चालला तर तेवढं पुन्हा वर तोंड मोकळंच आहे. आता खालचा जाबडा पाण्यात, वरचा जाबडा आकाशाकडं जायला लागला. तर मारुती म्हणले हिनी लावली माझ्याबरोबर स्पर्धा, आता हिच्या स्पर्धेला काय करायचं आहे, म्हणून लगे बारीक रूप घेतलं आणि तिच्या तोंडात उडी मारली आणि कानातनं निघून गेले. आता तिने तोंड जे उघडलं होतं ते मिटायला बराच उशीर लागला आणि मग तोंड मिटलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं त्या सुसरीच्या की कुठं अडकले दातात, कुठं जिभेत अडकलं. शोधून बघितलं तर तोंडात कुठंच नाही. आता म्हणले गिळलं तर खरं, पण खारट का गोड कसलं कळलंच नाही, कारण ते एकदम आपल्या घशात गेलं. असा तिचा काय आहे भ्रम झाला. म्हणजे मारुती कसे आहे ते युक्तीचे आहेत, म्हणून तर म्हणायचं आहे की ऐसा प्रतापी गहन. आणखीन काय आहे सकळ भक्तांचे भूषण. एवढा प्रताप तर केला, पराक्रमाचा सगळाच भाग असेल तर त्यांनी एकट्याने उचलला, पण हे सगळं
कशाच्या शक्तीवर? तर भक्तीच्या शक्तीवर. त्यामुळं जे जे भक्त म्हणून पुढं पुढं आले त्या सगळ्या भक्तांना वाट दाखवणारा कोण असेल तर तो मारुतीच आहे. त्यामुळं एका अभंगात म्हणतात तुकोबराय की काय भक्तीच्या त्या वाटा मज दाव्याव्या सुबटा. हे पराक्रमी, हे शूर हनुमंता, भक्तीची काय वाट असेल ते आम्हाला दाखव. कोणी विचारलं हे? पुढे अनेक संतांनी मारुतीरायाचं पाहून भक्ती शिकली. म्हणून सगळ्या भक्तीचं भूषण कोण असेल तर ते मारुतीराय आहेत. भक्ती करणारे भक्त अनेक होऊन गेले, पण अनेक भक्ताला अनेक प्रकारची भक्ती झाली, त्यांच्या त्यांच्या भक्तीत त्यांना यशही आलं. पण या सगळ्यामध्ये भूषण कोण ठरलं असेल तर मारुतीराय ठरले. जावोनी पाताळा. आता दुसरा कथा मांडली. ही पण लंकेतलीच झालेली कथा. जसं शोधाला लंकेत गेले तसं लंकेत राम लक्ष्मण गेले आणि काय केलं होतं की रात्रीच्याला त्यांचं रक्षण करणं हे जबाबदारी घेतली होती मारुतीरायानं. मग काय करायचं? त्यांना झोपवायचं आणि त्यांच्याभोवती त्याच्या शेपटीचा तट निर्माण करायचा आणि त्या तटाच्यामुळं कोणी येणार नाही असं मारुतीरायाला वाटलं. आता काय एवढं संरक्षण भिंत तयार झाली, त्या शेपटीचा तट निर्माण केला, कोण येईल त्यांना न्यायला. पण दुसरी अशी गोष्ट झाली की पाताळात काही राक्षस होते आणि त्यांना रावणाने सांगितलं बघ बाबा काहीतरी कर. मग त्यांनी काय केलं तर एक खालनं भुयार पाडलं. ते कुठं? तर मारुतीरायाच्या शेपटीचा तट होता त्यात, आणि त्यातनं त्याला घेऊन गेले रामाला आणि लक्ष्मणाला. आता हा वर निवांतच, याला काय माहीत, पण सहज आत बघितलं तर दोघंही नाहीत आणि मोठं त्यात विवर पडलेलं. मग काय आहे की त्याच्यातच उडी मारली. ते गेले एकदम कुठं? तर पाताळात. तिथं राज्य होतं अहिरावण आणि महिरावणाचं. मग आता ते तिथं काय चाललं होतं तर एक अशा तऱ्हेचं चाललं होतं की त्या अहिरावणानं महिरावणानं देवीला नवस केलता की तो आम्हाला यश दे, आम्ही तुम्हाला नरबळी देऊ. आता नरबळी म्हणून कुणाला पुढं नेलं तर रामालाच नेलं. आता रामाचाच बळी द्यायचा देवीच्या पुढं म्हणून मग नेलं आणि नेमके मारुतीराय तिथे गेले. आता काय करावं म्हणले, आता त्याला आपण जरा वेगळं करू म्हणून काय केलं, जिथं देवी बसवली होती ती देवीच्या पाठीमागं गेले आणि देवीला सरकवलं पुढं. पाठीमागं बसले. आता देवी त्या जागेवर पुढं सरकून आली आणि मागं बसून त्यानं सांगायचं की देवी आधी खायला मागते. मग त्याने काय मागते म्हणले की आणा खीर, आणा अमुक, आणा तमुक. हांडेचे हांडे त्यांनी सगळं त्या देवीच्या पुढं वाटायचे आणि मारुतीरायाने ते सगळं नष्ट करून टाकायचं. त्यांना वाटायचं देवीच आपल्यावर प्रसन्न झाली. आणि शेवटी काय झालं, आता त्यांना तिथं नरबळी द्यायचा होता म्हणून आणलं होतं रामाला तिथं, आणि खाली रामाने मान घातली आणि काय केलं, वरनंही खड्ग मारणार महिरावण, तोवर मारुतीने अशी काय त्याच्या डोक्यात बुक्की मारली की त्याचं मुंडकं सगळ्या शरीरात जाऊन घुसलं आणि तिथंच तो गतप्राण झाला. मग सोडवलं. पुन्हा राहिला महिरावण. आता त्याच्यासाठी काय केलं आहे तर ते दाखवतात. या चरणात काय केलं, एकच भाग दाखवला की जावोनी पाताळा केली देवीची अवकळा. आता देवीचं काय अवकळा केली म्हणजे अपमान केला, तिला जागेवरून हलवलं. आता ती राक्षसाची देवी, त्याच्यामुळं तिला काय आहे की त्या राक्षसासारखाच नैवेद्य, पण ह्याने मात्र तसला नैवेद्य दाखवू दिला नाही. हीच तिची अवकळा झाली. तेच पुढं अजून दुसऱ्या तुकड्यात सांगतात की राम लक्ष्मण नेले आणिले चोरून. आता कुठं नेले होते तर हे पाताळातच नेले होते. मग त्यांच्यासाठी काय केलं, ते एकाला तर बुक्कीने मारलं. आता दुसऱ्याला काय करायचं, पण दुसऱ्याला कसं मारायचं, तर पुन्हा त्याला मारायला गेले तर काय व्हायचं की तो थेंबाच्या थेंबागानाने पुन्हा दुसरा निर्माण व्हायचा. तर मग काय करावं म्हणले, कसं कळलं, कोणाला विचारू. म्हणून त्यांनी काय केलं की आत राजवाड्यात जाऊन विचारू ठरवलं, तर त्या विशीत उभा राहिलेला त्याला आत जाऊ देना. मग त्याच्याबरोबर युद्ध चाललं तर तो जबरदस्त.
म्हणला तो कुणाचा कोण आहे, माझ्या पुढं कोणी एवढं टिकाव धरत नाही, तू कोण आहे? त्यांनी सांगितलं मी मारुतीचा मुलगा आहे. ते म्हणले माझा मुलगा, माझं लग्नच झालं नाही तर तो कसा असशील? मग ते कसा झालो आहे ते सांगितलं त्याच्या आईने, की तुम्ही लंका जाळली तेव्हा घाम टाकला आणि त्या घामाने मला हा मुलगा मला झाला आहे. बरं म्हणले. मग असं विचारलं. म्हणले चंद्रसेनेकडे जा. मग चंद्रसेने म्हणले मला रामाला घेऊन ये, एक रात्र माझ्याबरोबर राम पाहिजेत, मी पती म्हणून त्यांना एक रात्र माझ्याजवळ ठेवून घेईन. ते राम ते म्हणले मी आणतो, पण अपमान झाला की मी नाही तिथं राहू देणार. ते म्हणले मी कशाला करते अपमान. आणि तोवर काय केलं, कोण त्यांना आणून देतं अमृत त्या अहिरावणाला, ते शोधलं आणि ते सापडला भुंगा. त्याला धरलं आणि जीव मारायला लागल्यावर म्हणले अरे नको रे, आता आम्हाला सांगितलं आहे काम म्हणून आम्ही करतो, आम्हाला का मारतो? म्हणलं माझं काम कर. जाऊन त्या चंद्रसेनेचा सगळा काय कर, पलंग पोखरून काढ, राम वर बसूस तोर मोडला पाहिजे. त्यांनी त्याचं काम केलं आणि राम बसले की कटकन मोडला की हाच पुढे गेला. म्हणला रामाचा अपमान झाला, चला चला राम आहे तर बसायचं नाही. आणि तोपर्यंत त्याचं तिकडं अमृत येणं बंद झालं, त्यामुळं त्या अहिरावणाचा वध झाला. हे सगळं काय केलं तर नेले आणिले चोरोनी, नेले चोरोनी असं म्हणायचं. आणि ते आणिले शब्द कसा तयार होतो तर नेले चोरोनी आणिले, चोरून नेलते ते परत आणले. कोणाकोणाला तर रामाने लक्ष्मणाला, म्हणून पाताळात नेले होते. आणि ह्याच्यासाठीच पुढं काय झालं म्हणजे इथं आपल्या ह्याने तुकोबाराने ते प्रमाण दिलं नाही, पण कथा कशी घडली तर राम मुळात स्वर्गातून आले, पाताळात रामायण मृत्यूलोकात रामायण घडलं आणि पाताळातही जाऊन आले, म्हणून तिन्ही म्हणायचे आमचं रामायण. तेव्हा त्याची वाटणी भगवान शंकरानं करून सगळ्याला वाटून दिलं आणि राहिलेला राम शब्द स्वतःसाठी घेतला होता. तर पुढचं चरण आहे जोडोन या कर. आता हे सगळं झालं, पण वर्णन कोणाचं चाललं आहे? वर्णन चाललं आहे मारुतीरायाचं. मारुतीराया म्हणजे कसे आहेत? सर्वश्रेष्ठ आहेत. हे कसं आलं तर दुसऱ्या चरणात सांगितलं आहे, ऐसा प्रतापी गहन, आपण त्या चरणात बघितलं आहे. आणि तो कसा आहे तर सकळ भक्तांचे भूषण, म्हणून तो सर्वश्रेष्ठ असून सगळ्या भक्तांचं भूषण आहे. आता तुला नमस्कारच केला पाहिजे. मग जोडून या कर. काय असतं की एरवी नुसतं नमस्कार करणं वेगळं, पण तुम्हा आम्हाला काही बोलायचं असलं तर हात जोडून पुढं उभं राहावं लागतं, कारण विनंती दाखल केल्याशिवाय नाही. कारण नुसतं आपण आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं जर नुसतं म्हणलं तर तो उद्धटपणा झाला. म्हणून हात जोडून उभं राहायचं तरच आहे. उभा सन्मुख समोर. आता हे कोण म्हणतंय तर तुकोबाराय म्हणतात. त्यांचं हे काय आहे की अंतःकरणातला भाग आहे की मी त्याच्या मारुतीराया पुढं हात जोडून उभा आहे. आणि असा नाही कधी, सतत सन्मुख समोर सतत उभा आहे. कारण मारुती कुठलंही झालं तरी मंदिरामध्ये उभेच असतात. बसलेले मारुतीचं मूर्ती फारच क्वचित ठिकाणी, झोपलेला मारुती आहे, बसलेला मारुती आहे, पण फार क्वचित. बाकी ठिकाणी उभा असलेले, पर्वत घेतलेले असेच मारुती आहेत. आणि मग त्यांच्यासमोर हे उभा राहिलेले आहेत. मग उभा सन्मुख समोर. मग कशासाठी उभा राहिले तर भक्तीची याचना करायला. ते भक्त आहेत, तशी भक्ती मला द्या, तशा भक्ती होईल माझ्याकडून असा आशीर्वाद द्या, म्हणून त्यांच्यासमोर उभा राहिले. तुका म्हणे जपे. आता दोन तुकड्यात सांगतात, वायुसुता जाती पापे. जर वायुसुत म्हणजेच हा जे काही मारुतीराय आहे ते काय आहे तर वायूचा पुत्र आहे, म्हणून या वायुपुत्राचा जप केला तर तुमच्याजवळ असतील तेवढी पापं नाहीशी होतील. जाती पापे. मग जे कोणी असतील, इथून पुढं त्याला भक्ती करावी वाटत असेल तर भक्तीसाठी त्यांनी एकच आधार घ्यावा. कोणाचा आधार घ्यावा तर हे वायुपुत्र जे आहेत मारुतीराय यांचा जप करावा. यांचा जप केला असता पाप सगळं नाहीसं होईल, आणि पाप नाहीसं झाले की भक्ती जागी होईल. आता पुढचा अभंग घेऊ आपण, 161 क्रमांकाचा. काम बांधवडी.
काळ घातला तोडरी, तया माझे दंडवत, कपिकुळी हनुमंत, शरीर वज्रा ऐसे, कवळी ब्रह्मांड तो पुच्छे, रामाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. 4 चरणाचा अभंग आहे. या 4 चरणाच्या अभंगातसुद्धा मारुतीरायाचं सगळं श्रेष्ठत्व सांगितले. मारुतीरायानं काय केले तर काम बांधवडी, कामाला काय केले, बांधून टाकले, गुंतवून टाकले. आता त्याला कुठे इकडे तिकडे जाण्यात सुद्धा नाही इतका गुंतवलेला आहे यांनी स्वतःसाठी. कारण मारुतीरायाजवळ काम नाही. वास्तविक पाहता आपण सगळेच मनुष्य जन्माला आलो ते सगळ्याजवळ कामना असतेच. प्रत्येक पुरुष हा कामो एवं पुरुष, हा प्रत्येक पुरुष काम भावनेनंच भरलेला आहे. कुणाजवळ आता आपण पाहतो की बाकीच्या कामना तर असतील पण मला आता काही नको, माझं सगळं पूर्ण झालं असं कधी कोणी म्हणत नाही. हे द्या ते द्या, मला पाहिजे मला पाहिजे प्रत्येकजण म्हणतो. पण मारुतीरायाजवळ हे नाही. मग आता एक खेळिया नावाचा अभंग आहे, त्याच्यात सांगितलं आहे मारुतीरायाचं वर्णन करताना की कामच नाही ते क्रोधची कैसा, मग कैसे भांडण रे. कारण मारुतीजवळ जर काम नाही तर पुढचे विकार, कारण काम हे सगळ्याच्या सुरुवातीला आहे, मग क्रोध, मग हे सगळे बाकीचे. पण मग काम जो काय आहे तोच तिथं नसल्यामुळं हे कसे आहेत तर त्यांच्या ठिकाणी निस्पृहत आहे, निष्कामत आहे. आणि मग त्यांनी दुसरा काय पराक्रम केला, एक कामाला गुंतून बांधून टाकलं आणि काळ घातला तोडरी. काळाचाही काही मोजमाप नाही. कारण सगळे तुम्ही आम्ही आहोत ना. तुकोबरायाच्या एका अभंगात आहे की आयुष्य खातो काळ सावधान, म्हणजे आपल्या सगळ्याच्या पाठीमागं काळ लागला आहे. यांच्या पाठीमागं का नाही तर हे कसे आहेत तर चिरंजीव आहेत. चिरंजीवाला काळ काय मोजणार, किती वर्ष झाली तर हे कधी जाणारच नाहीत. सप्त चिरंजीवापैकी मारुतीराय एक चिरंजीव आहे. आणि मग काळ त्यांना कसा मोजल, कारण तुमचं आमचं मोजमाप का, आपण जन्माला आलो की मरणारच आहे. मग उपजे तया आहे मरण, मग ज्यांचं उपज आहे त्याला मरण येणारच आहे. ह्यांना मरणच नाही तर मोजायचं आहे काय, कित्येक हजारो वर्ष हे राहणारच आहेत. काळ म्हणला माझ्या मापातच नाहीत, हे ह्यांचं मोजमाप कमी कसा करू. मग त्याला काय केलं, घातला तोडरी. आता तोडरी म्हणजे बांधून टाकणं, जिंकणं. त्याला आता काय आहे की ताब्यात घेतला आहे कोणाला, काळाला. त्यामुळं मारुतीरायापुढं काळ काही करू शकत नाही. त्यांच्यापुढं जसा काम काही करत नाही तसा काळ काही करत नाही. तया माझे दंडवत. आता ध्रुपदाच्या चरणात सांगतात असे असणारे हे श्रेष्ठ, की ह्या 2 गोष्टी कोणत्याच मनुष्याला जिंकता येत नाहीत. म्हणून तर काय आहे की सगळे मनुष्य कामाच्या, क्रोधाच्या आणि काळाच्या ताब्यात आहेत. पण हे नाही, म्हणून त्यांना माझा दंडवत. मी त्यांना साधा नमस्कार करत नाही तर सर्व शरीर त्यांच्या पुढं काय दंडवत घालतो. कपिकुळी हनुमंत. हे कसे आहेत तर जे वानर कुळ आहे त्या वानर कुळातले हनुमंत एक श्रेष्ठ असे आहेत. पुढं सांगतात शरीर वज्रा ऐसे. आता त्यांचं शरीर कसं आहे तर तिथं ओरखडासुद्धा साधा उमटत नाही. कारण जसं एखादा कठीण दगडासारखं असतं त्याच्यावर रेघ वाढायला गेली तर रेघसुद्धा नीट वाढायची नाही, तसं ह्यांचं शरीर आहे. काही करू द्या, कोणी तलवार मारू नाहीतर अजून काय भाला मारू, ह्यांच्या शरीराला यत्किंचितसुद्धा इजा होत नाही असं शरीर आहे. कवळी ब्रह्मांडे तो पुच्छे. आणि सगळं ब्रह्मांड आपल्या शेपटात बांधून घ्यायची तयारी. कारण दिसायला दिसतं शेपूट एवढं, पण एकदा वाढलं म्हणजे इतकं लांबच्या लांब होतं की किती पण आहे. म्हणून यांच्या ठिकाणी 2 गोष्टी झाल्या, शरीर वज्रासारखं आहे आणि शेपूट सगळ्या ब्रह्मांडाला गवसणी घालणारे. रामाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. शेवटी सांगतात की असा जो रामरायाचा सेवक आहे त्याला शरण जाणं हेच योग्य आहे, त्याला आम्ही शरण आलेलो आहे. पुढचा अभंग सांगतात हनुमंत महाबळी.
रावणाची दाढी जाळी, तया माझा नमस्कार, वारंवार निरंतर. करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन, जाळी लंका धन्य धन्य म्हणे तुका. आता हा अभंग 4 चरणाचाच आहे, मारुतीरायाचाच पराक्रम आहे. पण याच्यात काय आहे, क्रम खालीवर झाले. काय केलं तर हनुमंत कसा आहे तर बलवान आहे म्हणून त्याला महाबळी म्हणलं. आणि ह्याने काय केलं तर रावणाची दाढी जाळी, रावणाची दाढी जाळली. पण कसं तर त्याचा नंतरच्या चरणात सांगितले की काय कारणानं दाढी जाळली होती. त्याच्यामध्ये द्रुपदात दिलं की तया माझा नमस्कार. असे जे आहेत की जे महाबळी आणि एवढा पराक्रम करणार आहेत त्यांना मी वारंवार पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. आता का दाढी जाळली त्याचं वर्णन पुढं आलं. करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन. आता तिथे गेले उड्डाण करून. कशावरून उड्डाण केलं? समुद्रावरून. आणि मग खरं काय आहे तर जो हेर असतो त्याने काय करायचं असतं की ज्याच्यावर आपल्याला स्वारी करायची त्याचं बळ किती, त्याच्याकडं सैन्य किती, कोणत्या कोणत्या प्रकारचं आहे हे सगळं शोधायचं. म्हणून खरं शोध सुरू झाला. आणि सीतेचाही शोध होता. हा याच्याजवळ काय काय ताकद कशी ह्याची ते बघितलं. मग लंकेत गेले आणि सगळी लंका शोधून काढली. मग आता शत्रूचं खच्चीकरण आधीच करायचं. आपला यायचं आहे त्याच्यावर राम येतील, रामाचं युद्ध चालू होईल, पण त्याच्या आधी ह्याला निम्म गारद करायचं. म्हणून काय केलं, जाळी लंका. मग लंका जाळण्याकरता काय केलं तर हा फार आहे, ह्याने आता आपल्या अखयाला मारले, बाकीच्याला मारले, तर हा मारतो. त्याच्यात म्हणले त्याला रावणाने विचारलं तुझा जीव कशात आहे? म्हणलं शेपटात आहे. म्हणून शेपटाला चिंध्या बांधल्या आणि पेटवायचं ठरवलं. पण ते काय होईना, पेटेनच लवकर, धुपाय लागलं. मग सगळे लागले फुंकायला, तरी काय होईना. म्हणलं रावणा तुला कळतं का, हे सगळे फुंकते त्यांना एकच तोंड आहे, तुला 10 तोंड आहेत. 10 तोंडांना फुंकणं म्हणजे लवकर फुंकलं जाईल. मारुतीबा युक्तीचेच. त्यांनी जेव्हा फुंकायला सुरुवात केली भडका उठला की त्याची दाढी गेली जळून. म्हणजे हा त्यांचा काय होता, खरा डाव होता की ह्याला आता विद्रूप करायचं आहे. मग विद्रूप करण्याकरता हे असं केलं की जाळी लंका. आणि मग उड्या मारत मारत सगळे घरातले कुणाचं काय एक नाथ महाराजांनी हे सगळं जे आले ते सुंदरकांडामध्ये इतकं काही वर्णन लिहिलं आहे. आम्ही लहान असताना पाहायचो की अण्णा रामायण वाचायला लागले म्हणजे सुंदरकांडात त्यांची तीच खूप हसायची. का हसतेत कळत नव्हतं. पुन्हा जेव्हा वाचायला सुरुवात केली, अभ्यासात घेतलं, तेव्हा कळलं की सुंदरकांडात काय काय वर्णन आहे ते अण्णांनी वाचताना हसले होते. म्हणजे हे सगळं तिथं असं घडत गेलं की त्यामुळं लंका जाळली, धन्य धन्य म्हणे तुका. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की मारुतीराय कसा आहे तर खरोखरच धन्य आहे. म्हणून तया माझा नमस्कार, त्या मारुतीरायाला माझा नमस्कार आहे. आता हे कसं आहे की आपण एकदा काहीतरी ही क्रिया करतो नमस्कार करण्याची, पण ते होऊ नये म्हणून पुढं सांगितलं वारंवार निरंतर. हे अगोदरच्याच द्रुपदात झालेलं आहे की तया माझा नमस्कार. आता तेच सांगितलं की मी नमस्कार करतो म्हणजे एकदाच करून माझं काही पूर्ण होत नाही. माझं समाधान व्हायचं असेल तर वारंवार निरंतर पुन्हा 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 मी त्यांना नमस्कार करत आहे. आता अशा तऱ्हेनं मारुतीरायाचं वर्णन करणारेच अभंग एकाखाली एक घेण्यात आलेले आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.